या व्हिडिओच्या पहिल्या भागात आपण वही, पेन आणि पुस्तक याबद्दल मूलभूत गोष्टी बघितल्या. तो व्हिडिओ बघायचा राहून गेला असेल तर नक्की बघा. या चॅनलवर आपण आपल्या आयुष्याशी निगडीत विषयांवर खूप सोप्या भाषेत चर्चा करत असतो. गोष्टी जरी सोप्या वाटत असल्या तरी त्या करणे आणि त्यात सातत्य ठेवणे वाटते तेवढे सोपे नक्कीच नाही. व्हिडिओ मोठा वाटत असेल तरी पूर्ण बघा, कारण वेळ वाया गेला असे वाटणार नाही ही खात्री आहे. आपल्या सर्वांनाच आयुष्यात खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या असतात. बरीच स्वप्न, ध्येय पूर्ण करायची असतात. आपली नजर नेहमीच त्या स्वप्नांकडे आणि ध्येयांकडे लागून असते. परंतु तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आधी छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात करावी लागते, हे आपण पार विसरूनच जातो. एखाद्याला हत्ती जरी खायचा असेल तरी तो एक एक घासानेच खावा लागेल की नाही, की पूर्ण हत्ती गिळता येईल? आपलं स्वप्न कोणतेही असो, ते साध्य करण्यासाठी आपण स्वतःला तयार करायला हवे. ही तयारी शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर तेवढीच महत्त्वाची आहे. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी काय काय करावे लागते हे बऱ्यापैकी सर्वांना कमी जास्त प्रमाणात माहिती असतेच. पौष्टिक जेवण, व्यायाम, पुरेशी झोप वगैरे वगैरे. परंतु आपण मानसिक आरोग्य जपण्यासाठी काय काय करावे याबद्दल म्हणावे तितके जागरूक नसतो. बरेच जण या गोष्टीशी सहमतही असतील, हो की नाही? आता मी मागील व्हिडिओ म्हणजे या व्हिडिओचा पहिला भाग यात जास्त जोर दिला होता तो गृहिणी म्हणजे हाऊसवाईफवर, कारण त्यांना या गोष्टी करण्यासाठी फार वेळ नसतो किंवा आणखी काहीही कारणे असू शकतील त्यामुळे. परंतु मानसिक आरोग्य हे सर्वांसाठीच अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आहे. आपण आजारी पडलो की लगेच डॉक्टरांकडे धावतो की नाही, परंतु मन आजारी पडले तर आपण काय काय करतो हे प्रत्येकाने एकदा स्वतःला नक्की विचारा. मन आजारी असेल तर शरीरसुद्धा फार ॲक्टिव्ह राहत नाही, हे बऱ्याच जणांनी अनुभवले असेल, कारण मनाचा आणि शरीराचा थेट संबंध असतो. आपल्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स असतील तर आपण आपल्यासारख्याच कोणाला तरी गाठतो आणि आपली स्टोरी सांगत बसतो. आणि गंमत म्हणजे आपण पावशर सांगितली तर तो 1.5 किलो सांगतो, कारण समोरचाही बिचारा कशाने कशाने तरी त्रस्त असतोच. मग दोघेजण मिळून तास 2 तास बोलतात आणि पुन्हा पूर्वपदावर येतात. याने थोडा वेळ मन हलके झाल्यासारखे वाटेल, पण समस्या नक्कीच सुटणार नाही. मग ही समस्या नेमकी सुटेल तरी कशाने? तर इथे आपल्या मदतीला येतात चांगली चांगली पुस्तके. कुणीतरी म्हटलेच आहे की नाही, वाचाल तर वाचाल. खरंच, आपण जर चांगल्या चांगल्या पुस्तकांची मदत घेतली तर मन खूप हलके होऊन जाते. आजकाल ऑडिओ बुक्स पण उपलब्ध आहेत. वाचायला होत नसेल तर डायरेक्ट ऐकूही शकताय. आणि हो, वाचनासाठी प्रचंड साहित्य उपलब्ध आहे, त्यामुळे आपल्यासाठी नेमकं काय उपयोगाचं आहे हे बघूनच वाचायला हवे. हे झालं वाचनाबद्दल. आता आपण येऊयात लिखाणाकडे. आपल्या आयुष्यात शाळा कॉलेजनंतर लिखाण ही गोष्ट खूप दुर्मिळ होऊन जाते. आता मोबाईलमध्ये नोटपॅड आल्यामुळे वही पेन फार वापरात येत नाही, पण खरी मजा ही वही पेनातच आहे. अनुभव घ्या, नक्की जाणवेल. आता हे लिखाण आपण कुठे कुठे आणि कशा कशा पद्धतीने करू शकतो ते बघू. खरेदीला जाऊन आल्यावर एखाद्या 2 वस्तू आपण हमखास विसरतो. त्यासाठी भिंतीवर किंवा फ्रीजवर एक वहीचे पान चिटकून गोष्टी जशा जशा लक्षात येईल तशा तशा त्यावर आपण लिहू शकतो. तिथेच एक पेन कायम असावा, नाहीतर पेन शोधायच्या वेळात दुकानात जाऊन वस्तू घेऊन आलो असतो असे व्हायला नको. असं. दुसरी गोष्ट म्हणजे आठवड्यात किंवा महिन्यात काही महत्त्वपूर्ण कामे करायची असतील तर ती लिहून ठेवणे, म्हणजे ती नजरेसमोर राहतात. आपल्या आत अनेक व्यक्ती दडलेल्या असतात ज्या आपल्यालाच माहीत नसतात. म्हणजे कुणी कवी असेल, कुणी लेखक असेल. निवांत वेळात आपलं मन त्या वहीवर सांडावे आणि बघावे आपल्या नकळत आपल्या आत किती मोती दडलेत. आपल्या समस्या झेलण्यासाठी एक वेळ माणसं थकतील, पण वही पेन कधीच थकणार नाही. हो, तुमच्या मनातील ज्या भावना तुम्हाला त्रास देतात त्या वहीतल्या बघा, मन किती मोकळं होतंय ते. ही आयडिया जर तुमच्या लक्षात आली तर आयुष्यातील निम्म दुःख तर असंच कमी होऊन जाईल. स्वतःचा अनुभव घ्या आणि फरक जाणवला तर कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला जर वाटत असेल की मी लिहिलेलं कुणी वाचू नये तर कागद फाडून टाका. ही गोष्ट प्रयोगाअंती सिद्ध झालेली आहे. बघितलं ना फ्रेंड्स, वही, पेन आणि पुस्तके आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहेत.
परंतु आपण याकडे गांभीर्याने बघत नाही. आशा आहे की व्हिडिओ तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावेल. व्हिडिओ जरी 5 मिनिटाचा असेल तरी त्यामागे 50 गोष्टींची मेहनत असते. त्यामुळे या व्हिडिओमध्ये मांडलेले विचार जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमचा एक लाईक आणि एक शेअर आमचा उत्साह द्विगुणित करत असतो.